कुठे असेल तर पवेलियन पाशी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. अजय नायनेकर. हॅलो हॅलो. तसेच आमच्या सर्वे गावचे किरण सावंत यांचा सत्कार आकाश पोटले करतील. हॅलो हॅलो. तसेच आमच्या सर्वे गावचे किरण दादा सावंत यांचा सत्कार आमच्या मंडळाचे आकाश पोटले करतायत. मराठमोळी थोडीशी साधी भोळी वागतीचा काही बायको नखरेवाली. धन्यवाद साहेब. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ते आलात. थँक्यू डीजे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला असेल ड गटातील पहिला सामना श्री धेनबाई माता क्रिकेट संघ कर्लास त्यांच्या पक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतोय गांगोरावनाथ क्रिकेट संघ तिरावडे. तर तिरावडे संघाने प्रथम टॉस जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं कर्लास संघाला. कर्लास संघ प्रथम फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली होती आपल्याला. एका बाजूला होता स्वप्नील आणि प्रणय. प्रणय मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय तात्या. चांगली गोलंदाजी चांगले व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. चेंडू पडला त्यासनं उसळी घेणारा चेंडू. झिरोवरती एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आहे नरेश. पुन्हा एकदा तात्या गोलंदाज ट्रॅकवरती स्ट्राईकला असेल नरेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 30 सलगच्या आतमध्ये झेल उडाले. स्वतः यष्टीरक्षक जात असताना इथून गडी बाद झालाय आणि दुसरा धक्का बसलाय. कैसा लगा मेरा मजाक? मराठमोळी थोडीशी साधी भोळी थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला आशिष. स्वप्नील मात्र गोल्डन डकचा शिकार माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय कर्लास संघाचा. हा दुसरा खेळाडू झिरोवरती आउट होताना पाहायला मिळाला आपल्याला. चांगलीशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली नाहीये. परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला. त्याच्यावरती जबाबदारी असेल संयमाने खेळ करावी लागेल. अगदी विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत तातायची राहिली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतायत. तीन क्षेत्ररक्षक गेलेत. तर चांगली फेकी झाली आहे. तोपर्यंत 2 धावा मिळताना पाहायला मिळाल्यात. 200 मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या 2 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाले 2. मॅन्डेटरी पावप्लेचं षटक तितकासा फायदा उठवता आला नाहीये. परंतु उठवावा लागेल. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ न बाकी आहे. कर्लास संघ थोडासा कुठेतरी चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तिरावडे संघ ला जेव्हा परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तात्या गोलंदाज ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा राईट मोठा विकेटने स्ट्राईकला असेल. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी आहे. 30 सलगच्या आतमध्ये जेल उलाढ आहे आणि इथून मात्र जेल कंप्लीट केलाय आणि पुन्हा एकदा तिसरा धक्का बसलाय. कहाणी कृती घालून आली ती बोलली अहो भेटाना दिवशी. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी करतोय तात्या. अगदी छाप सोडले मैदानावरती. पॉवर प्लेचा षटक हाताळला असताना 3 गडी बाद केलेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. फक्त 2 धावा खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय साहिल.
पुन्हा एकदा तात्या गोल्डन ट्रॅक वरती नवीन फलंदाज मैदानात शातबंद दाखल होताना पाहायला मिळतोय. साहिल वरती जबाबदारी असेल, संयमाने खेळी करावी लागेल. तात्या तू साहिल, झेलची संधी निर्माण झाली होती, यष्टीरक्षकाची चूक झाली. चेंडू मात्र एका धावेसाठी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. 1च्या मदतीने धावसंख्याला जाऊन पोहोचले. स्कोर कालवरती फक्त आणि फक्त 3 धावा, 3 वरती 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कर्ला संघाची षटक समाप्त झालाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाले आतापर्यंत 3 धावा. दुसऱ्या गोलंदाजी वळणी लागले. दुसरा गोलंदाज वापरला तो तिरवडे संघाकडून एक प्रमुख ब्रह्मास्त्र सिद्धार्थ. फक्त आणि फक्त तात्या गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात. 3 गडी महत्वाचे बाद केलेत. अगदी जमेची बाब असेल ही देखील तिरवडे संघासाठी. अगदी जर विचार केला तर त्यांच्या ड्रेसिंग वरती ना एक शब्द लिहिला चॅम्पियन, आणि त्याच पद्धतीने ते खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सिद्धार्थ जर्सी नंबर 33 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु स्ट्राईक करण्यावरती आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील. राईट मोद विकेटने सिद्धार्थ स्वप्नील साठी असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन क्षेत्र निवडलाय तिथे मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी 1च्या मदतीने धाव संख्याला जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती 4 धावा, 1.1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अगदी विचार केला तर घड्याळामध्ये 3:23 म्हणजेच काय तर संध्याकाळचं सत्र येताना आपल्याला पाहायला मिळालंय. पंच आताच्या धावा सांगायच्या आहेत. एकच धाव मिळाले. 1च्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 1.1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं तिथे क्षेत्ररक्षक येतात. फंबल होत असताना चेंडूला मात्र अडवलं गेलं. तिथून फेकी झाले. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती 6 धावा, 6 वरती 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते कर्ला संघाची. परंतु चांगली गोलंदाजी तिरवडे संघाची. अगदी तितकीच दाद देतात तिरवडे संघ देखील. खरोखर सुरेख सामने सकाळच्या सत्रापासून येताना आपल्याला पाहायला मिळाले. मित्रपरिवार प्रेझेंट बाय दोस्ती चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय. आजचा हा दिवस कोणीच विसरणार नाहीये, आणि या दिवसासाठी मेहनत, आजच्या दिवसाची मेहनत कोणीच विसरणार नाहीये. कारण का रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची ट्रॉफी आपल्या भेटीला आली. एका बाजूला विचार केला तर कर्ला आणि त्यांच्या पक्षामध्ये तिरवडे हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. ड गटातील साखळी सामन्यातील पहिला सामना विचार केला तर टॉप 4 मध्ये 2 संघ दाखल होताना पाहायला मिळाले आपल्याला. एक तर असेल धारवली आणि त्याच नंतर वाळवटी असे 2 संघ टॉप 4 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळालेत. मोठा फटका पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न, इथून फसवा चेंडू निघालाय. अगदी विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 4 चेंडू हातात असताना फक्त 4 धावा खर्च केल्यात. तात्याने देखील चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडू टाकत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या. 3 महत्वाचे गडी बाद केले कर्ला संघाचे. पण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा पंच आता वळतायत. पंच वळतायत. इट इज वाईड. अतिरिक्त धाव मिळेल. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्डवरती 8 धावा. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. आजच्या राजनीशच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह कव्हर करण्यात आली आहे. अगदी चांगलं लाईव्ह नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं आहे. इथून पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत. पुन्हा एकदा पंच भात समांतर करतायत. इट इज वाईड. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 9 धावा. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक चालू आहे. अजून देखील 1 षटकाचा खेळ न बाकी आहे. सिद्धार्थची चांगली गोलंदाजी राहिली होती. आताची लाईन भरकटलेली पाहायला मिळते. अतिरिक्त धावा तो खर्च करतोय. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे, आणि इथे मात्र झेलची संधी आहे. परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याच्यानंतर फेकी झाली. 1 धाव मिळाली. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती 10 धावा. शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकात येईल शेवटचा चेंडू.
चांगली गोलंदाजी सिद्धार्थची देखील राहिली आहे. पुन्हा एकदा राईट मोठ्या विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका फाईन लेगचं क्षेत्र खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू रावल झालाय. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केलाय. चुकीची फेकी इथे पाहायला मिळते परंतु बॅकअपला खेळाडू येताना पाहायला मिळालाय. त्याच नंतर जर विचार केला तर 2 धावा मिळाल्या. 2च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12 या आकड्यावरती. 12 वरती 3 अशी स्थिती कर्ला संघाची आहे. कमॉन डीसे कमल बंद कंकणन बागड्यांचाही पिवळा रंग लावणी केसात गजर पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर थोडी होईल तंग काळी बिंदी काळी कृती करून आली ती बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी फुले फुले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी काळी बिंदी काळी कृती करून आली ती बोलली अहो भेटाना तुझ्या काठीशी फुले फुले आली ती माझ्या पाठीशी थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय सूरज. सूरजच्या तिसऱ्या गोलंदाजासाठी वर्णी लागले. तिसरा गोलंदाज वापरला जातोय. प्रमुख गोलंदाज हा देखील असेल परंतु कर्ला संघाची स्थिती जर विचार केला तर थोडीशी कुठेतरी दयनीय अवस्था करताना आपल्याला पाहायला मिळाला. तिरवडे संघ चेंडू पडला त्यानंतर थोडा खाली बसणारा चेंडू आणि तिरवडे संघाच्या केवळ टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळालाय. अगदी विचार केला तर धावसंख्या स्थिरावली पाहायला मिळते. 12 धावा स्कोर करावरती आतापर्यंत फक्त लगावल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 5 मध्ये जर विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके आले तर चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. हे देखील पाहणं गरजेचं असेल पण ते कर्ला संघाला करावं लागेल. अगदी ट्राय करतायत पूर्णपणे परंतु मिडलला चेंडू लागत नाहीये. अगदी विचार केला तर 30 झलकाच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. तिथून फेकी झाली आणि 1 धाव मिळाले. 1च्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोरकारवरती 13 धावा. 13 वरती 3 2.2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. येणारे 4 चेंडू असतील. पहिल्या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. राईट मध्ये विकेटने गोलंदाज मात्र सज्ज झालाय. स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी नोमॅन्स लँडवर चेंडू पडला त्यानंतर फेकी झाली. तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. 2च्या मध्ये धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्डवरती 15 धावा. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. तिरवडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला कर्लास. सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. यारी दोस्ती चषक पर्व पहिलं त्या पर्व पहिल्यातील हा रंगलेला सोहळा आपल्याला मात्र पाहायला मिळालाय. राईट मध्ये विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगचं क्षेत्र निवडत असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. अगदी 1 बाउंड चेंडू हातामध्ये गॅदर करेल तोपर्यंत जर विचार केला तर 1च धाव मिळाले. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्डवरती 16 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूंचा हा सामना. धावसंख्या झालाय 16 म्हणजेच काय तर तितकासा टोटल उभा राहिला नाहीये परंतु 2 मोठे फटके जर आले तर फायटिंग स्कोर उभा होईल. येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईकला असेल साहिल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू इनसाइड एज लागत असताना निघून गेलाय. एका धावेसाठी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये स्ट्राईक रोटेट होईल. तिथून मात्र 1 धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. 1 धाव मिळेल. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या. 17 या आकड्यावरती शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल मात्र सुटलाय. तिथून मात्र आउट असेल. 1 धाव मिळेल. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती म्हणजेच काय तर 19 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. 18 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र टार्गेट सेट होताना पाहायला मिळतंय. यापुढे होणारा सामना असेल श्री सुवर्ण 11 दिवे आगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल श्री काळभैरव क्रिकेट संघ वांजलोशी. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. दिवे आगर आणि वांजलोशी दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी मात्र यायचं आहे. Let's go.
थँक्यू डीजे. अनंत चव्हाण साहेबांना विनंती करतो की टॉस साठी यायचं आपल्या हस्ते टॉस केला जाईल या सामन्याचा. दिवे आगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल वांजलोशी. शेवटचा सामना असेल या स्पर्धेतील साखळी सामन्यातील हा शेवटचा सामना. दिवे आगर श्री सुवर्ण 11 दिवे आगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल श्री काळभैरव क्रिकेट संघ वांजलोशी. वांजलोशी संघ टॉस साठी यायचा आहे. वांजलोशी संघाचा संघनायक टॉस साठी मात्र यायचा आहे. थोडं स्पीडअप घ्यायचंय कर्णधार प्लीज. सामना चालू आहे मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात होणार आहे. चला दिव्यागर संघाला सन्मानित केलं जात आहे. अनंत चव्हाण यांच्या हस्ते दिव्यागर संघाला सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आलात अगदी स्पर्धेची शोभा वाढवली. दिव्यागर संघ सन्मानित केलं जात आहे. वांजलोशी संघ या आपल्याला पहिलं सन्मानित केलं जाईल. त्यानंतर तुमचा देखील टॉस केला जाईल. या कर्णधार आपल्या टीमचा इथे सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये आलात. स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. या आता दिव्या आगर आणि वांजलोशी संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. या टॉस साठी यायचंय. अनंत सर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. दिवे आगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल वांजलोशी हा संघ. साखळी सामन्यातील हा शेवटचा सामना आपल्या भेटीला येताना मात्र पाहायला मिळतोय. टॉस केला जातोय दिव्यागर आणि वांजलोशी या संघामध्ये. वांजलोशी संघाचा कर्णधार छापा असा कॉल आहे आणि इथे मात्र काटा म्हणजेच काय तर दिव्यागर संघ. आनंद सर या आपण स्थानापन्न व्हायचा. दिव्यागर संघ टॉस जिंकताय तर प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग तुम्ही स्वीकारली. अगदी या आयोजन आणि नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? एवढी मोठी स्पर्धा खेळताय. आम्हाला आयोजनमध्ये आम्हाला पहिल्यांदाच आम्ही इथे आलोय. आम्हाला सहभाग झाला. आम्हाला चांगलं वाटतंय आणि खरंच तो भाऊ आता होता आमच्या कॉलेजचा मित्र होता. लवकर गेला. खूप मिस यू त्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत तुम्ही मजल मारू शकाल? आम्ही 40-50 पर्यंत तरी धावा हे करू. नक्कीच साखळी सामन्यातील शेवटचा सामना तुम्ही खेळणार आहेत. खेळपट्टीचा जर विचार केला तर आता मात्र हवा उलटी फिरायला लागली आहे. या आयोजन आणि नियोजनाबद्दल तुम्ही देखील काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. नक्कीच धन्यवाद. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन जाऊयात मैदान दिशेने. थँक्यू सो मच. सामन्याला झाले सुरुवात. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 8 धावा. स्कोर कार्ड वरती मात्र लगावल्या गेल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक इथून मात्र आशिषच्या माध्यमातून झेल मात्र टिपला गेलाय. पहिला धक्का बसलाय तिरवडे संघाला.
दिवेश मात्र आता गोल्डन डकचा शिकार माघारी परतलाय. धावसंख्या झालाय 8, फक्त आणि फक्त 19 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. म्हणजेच काहीतरी अजून देखील 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल विजयासाठी. दैत्य मातला अन संपुदेत काळ दुष्ट बंधनातला बंधनातला दैत्य मातला अन संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. थँक्यू डीजे. बॉलर नेम सांगायचंय. बॉलर नेम प्रणय गोलंदाज ट्रॅकवर येताना मात्र पाहायला मिळतो. पण तिरावडे संघाचा जर विचार केला तर अजून देखील इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. 12 चेंडू आणि 11 धावांचा 8 वरती पहिला धक्का बसला. दिवेश माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय बंटी, परंतु स्ट्राईक वरती असेल रसिक. प्रणय पहिला चेंडू असेल, दुसऱ्या षटकात येईल रसिकसाठी. रायट मोठ्या विकेटने चांगली गोलंदाजी तो देखील करतो. कर्ला संघाचं देखील एक मोठं नाव आहे, परंतु तिरावडे संघ देखील काही कमी नाही आहे. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे. गोलंदाजी करत असताना फक्त 18 धावा खर्च केला. 19 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती पंचदर्शक आहेत. एस इट इज वाईडच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. आम्हाला सुरेख पंच म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळालेत. अगदी ऑफिशियल पंच संदीप मिसाळ सर असतील, प्रवीण गोरेवले सर असतील, तसेच RJ राजनीशच्या माध्यमातून चांगली लाईव्ह नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. तसेच हेमंत सर यांच्या माध्यमातून डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून चांगला डीजे ऑपरेट केला गेला आहे. मनोरंजन होताना पाहायला मिळालं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राकेश. अजून देखील जर विचार केला तर 11 मध्ये 10 बनवायचे आहेत. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 9 धावा. 19 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. 1.1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. चला सामन्याला करायची सुरुवात. तुषार पुन्हा एकदा, प्रणय पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रणय गोलंदाज ट्रॅकवरती राईट मध्ये विकेटने सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवताना पाहायला मिळाला. त्यानंतर जर विचार केला तर चेंडू फेकत असताना तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 200 मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कालावरती 11 धावा. अजून देखील 8 धावेची गरज आहे. 10 मध्ये 8 बनवायचे आहेत. तर 10 चेंडू आणि 8 धावेची गरज. अगदी विचार केला तर सामना आता मात्र एकतर्फा होताना पाहायला मिळतोय. एकतर्फी होताना मात्र पाहायला मिळाला. तिरवडे संघ थोडासा वरचढ होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी झाली आहे, त्याचनंतर चांगली फलंदाजी आतापर्यंत करतायत. परंतु कर्ला संघाचा जर विचार केला तर चांगली कामगिरी राहिली नाहीये आजच्या दिवसामध्ये, परंतु ती करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, मिड विकेट क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र झेल कंप्लीट केला गेलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये अगदी जर विचार केला तर 11 वरती 3 गडी बाद. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला. शुभम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश माघारी परतला.
आता मग त्याच्या जागा घेण्यासाठी आलाय शुभम. अगदी जर विचार केला तर तिरवडे संघाचे देखील 3 गडी बाद झालेत. अगदी मोठी धावसंख्या नाहीये, संयमाने खेळी करायची आहे, परंतु ते कोणत्याही फलंदाज जमत नाहीये, परंतु या फलंदाजाला ते जमावं लागेल. शुभम स्ट्रायकरवरती आहे, परंतु प्रणयची गोलंदाजी आतापर्यंत वरचढ राहिली आहे. चांगली गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळते. राईट मधून विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. अगदी ऑफ साइड दिशेने मारलेला फटका, लॉफ्टेड फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव चेंडू हातामध्ये कॅरी करतील तोपर्यंत फिकी झाली आहे. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 200 मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या. स्कोरकार्डवरती 13 धावा. विजयासाठी आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावेची गरज आहे. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. 8 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. प्रणय पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यानंतर होणारा सामना असेल, एका बाजूला असेल दिव्या आघाडी त्यांच्या विपक्षामध्ये वांजलोशी. चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेटचा क्षेत्र निवडला. 30 सर्कलचा खेळाडू तिथे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळाली आहे. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. अजून देखील 1 चेंडूचा खेळणं बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकात येईल. अगदी स्टाईलने सामना फिनिश करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकरवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बंटी. बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय प्रणय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय चेंडू टाकलाय. अतिशय उत्कृष्ट चेंडू शरीरयष्टीचा वेध घेत असताना तिथून मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धाबीची गरज आहे विजयासाठी. तिरवडे संघाला इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. 6 चेंडू आणि 4 धावा. करला संघ चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा. करला संघ प्लीज थोडीशी टीम मीटिंग कमी करा. 6 चेंडू आणि 4 धाबीची गरज आहे. यारी दोस्ती जोशक 2026 पर्व पहिला आपण अनुभवतोय पाहतोय. सहा चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज आहे. नवीन गोलंदाज वापरला जातोय. नवीन बॉलर असेल साहिल, परंतु स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज साहिल, परंतु स्ट्रायकरवरती बंटी. साहिल गोलंदाज ट्रॅकमध्ये येताना पाहायला मिळतोय. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, परंतु स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतोय बंटी. 6 चेंडू आणि 4 धाबीची गरज आहे. राईट मोद विकेटने सज्ज झालाय आणि इथून मात्र ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू 15 दर्शवतात. एस इट इज वाईड. 1 धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. अजून देखील 3 धावेची गरज आहे. 6 मध्ये 3 बनवायचे आहेत आणि त्या बनवावे लागतील. इतका साधा सरळ सोपा सामना आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. 3 गडी बाद झाली. 16 वरती 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते तिरवडे संघाची, परंतु 18 वरची 4 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती कार्ला संघाची. 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच पुन्हा एकदा दर्शवतात वाईड, म्हणजेच काय तर 1 धाव मिळाले. 1च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती. 17 रन, लॉस ऑफ 3 विकेट येणारे असतील. रन 2 6 मध्ये बनवायचे 2 वाईट टाकून तो देखील आता माघारी परतलाय. तर नवीन गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवरती येताना पाहायला मिळेल आपल्याला. बॉलर नेम सांगायचं आहे स्वप्नील. स्वप्नील आता गोलंदाज ट्रॅकमध्ये आलाय. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. राईट मोठ्या विकेटने गोलंदाज मात्र सज्ज झालाय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटचा क्षेत्र, तिथे झेलची संधी आहे आणि झेलची संधी हुकली आहे. थोडासा कुठेतरी गेम चेंज झाला असता, परंतु इथे मात्र तिरवडे संघ विजय ठरतोय. अभिनंदन दोन्ही संघांचे, दोन्ही संघ आलात, चांगले खेळलात आणि थँक्यू डीजे. या स्पर्धेसाठी अगदी देणगीदार लाभले गेलेत. श्री कालवैलव क्रिकेट संघ नानवली यांच्याकडून 5001 रुपये. नानवली संघ वेळोवेळी सहकार्य करत असतो. उत्तम दादा असतील, स्नेहल दादा असतील, अमोल दादा असतील, ऋषभ असतील, विनू असतील आणि नानवली संघ वेळोवेळी सहकार्य करत असतो. त्यांचं आम्ही अगदी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आभारी आहोत. तसेच या स्पर्धेसाठी कुमार शिवान संतोष कोपकर कुडगाव यांच्याकडून 5001 रुपयाची देणगी आहे. तसेच श्री अविनाश टकले यांच्याकडून 1500 रुपयाची देणगी. तसेच कुमार जयेश आंबेकर यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. अगदी मैत्री जीवाभावाची या नात्याने कुडगाव करून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच श्री विजय गोरिवले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच कुमार श्रवण मोरे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच श्री अजय नायनेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. तसेच श्री निलेश काबिनकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये. तसेच कुमार पंकज आंबेकर यांच्याकडून 1000 रुपये. तसेच श्री संकेश शिवगन साहेब यांच्याकडून 1000 रुपये. तसेच कुमार अद्विक कदम यांच्याकडून 1000 रुपये. तसेच श्री रवींद्र गोलबंडे साहेब यांच्याकडून 501 रुपये आलेत. तसेच कुमार कुणाल आंबेकर यांच्याकडून 501 रुपये आलेत. तसेच कुमार अंकेश विकी साखरे यांच्याकडून 501 रुपये. तसेच श्री रोहिदास कदम साहेब यांच्याकडून 501 रुपये. तसेच श्री सागर पेंडारी साहेब यांच्याकडून 501 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभली गेली आहे. तसेच कुमार अल्पेश देवगरे यांच्याकडून 500 रुपये. तसेच कुमार ऋत्विक दोडकुलकर यांच्याकडून 500 रुपये. तसेच कुमार वैभव खेडेकर यांच्याकडून 500 रुपये. तसेच श्री संकेत पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांची देणगी. तसेच श्री अंकित भोपी साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभली आहे. तसेच श्री दिनेश पेंडल साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी. तसेच श्री जय जलाराम साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी. तसेच कुमार आकाश पोटले यांच्याकडून 500 रुपयाची देणगी. तसेच श्री परेश साखरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. तसेच श्री परेश धावडे साहेब यांच्याकडून 501 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभले आहे. तसेच कुमार पवन रेशीम सर यांच्याकडून 500 रुपये. कुमार अंकेश तांदलेकर सर यांच्याकडून 500 रुपये. तसेच श्रीकांत मोरे साहेब यांच्याकडून 300 रुपयाची देणगी. तसेच कुमार हर्षद शिंदे यांच्याकडून देखील 300 रुपयाची देणगी. तसेच श्री प्रसाद तांबट यांच्याकडून 251 रुपयाची देणगी. तसेच श्री अजित पवार साहेब यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आहे. तसेच श्री जगन्नाथ पसारगे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं गेलं आहे. तसेच श्री कल्पेश लोमले यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच कुमार ओमकार कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं गेलं आहे. तसेच कुमार पारस पुरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच श्री संतोष बामणे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच कुमार प्रणित गोरिवले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कुमार प्रतीक दुर्गावले यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच कुमार अजय कदम यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तसेच श्री लक्ष्मण साल्टे साहेब यांच्याकडून देखील 100 रुपये. तसेच श्री जय जलाराम साहेब यांच्याकडून देखील 100 रुपये. तसेच कुमार श्रीनय रसिक सोलकर यांच्याकडून देखील 100 रुपये. तसेच रोशन मोरे यांच्याकडून देखील 500 रुपये. तसेच माही सुभाष साहेब यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. तसेच कल्पेश देवगरे यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. तसेच राजेश चव्हाण साहेब यांच्याकडून 200 रुपये. तसेच नलिनी नरेश पेंडारे मॅडम यांच्याकडून 500 रुपये. तसेच श्री लक्ष्मण सहदेव चव्हाण साहेब यांच्याकडून देखील 500 रुपये. तसेच साबी सत्तम यांच्याकडून देखील 250 रुपये. तसेच विहान धनावडे 250. तसेच किरण सावंत साहेब यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी आहे. तसेच कैलासवासी आनंदीबाई जानू नायनेकर यांच्याकडून